थोडस मागून कोण आणलास? खूप दिवसांनी आज माझ्या परिवाराची आठवण आली म्हणून अश्रू अनावर झाले. असं झालं तरी काय तुझ्या परिवारासोबत सांग अगं त्याच झाल्या नागनाथनं माझ्या परिवाराची हत्या केली आणि मला पोरकं केलं. अगं तेव्हाच मी मनात टाळलं की याचं सुख घ्यायचं म्हणून, पण मी काय करू नाही शकत ग, याचं दुःख वाटत आहे मला. अगं नागनाथ आणि राघव यांनी कित्येक मुलीला बंदिस्त केलं आणि त्यांना उद्या परदेशात पाठवणार आहे आणि आणि गावकऱ्यांची संपूर्ण हडपलेली जमीन त्या विदेशी कंपनीच्या नावे करणार आहे. या विरोधात तुम्हीच आवाज उठवत नाही. यांच्या मार्गात येणाऱ्या सर्वांनी यांनी खतं पडून टाकलं. यात पोलीस सुद्धा शामिल आहेत. रेश्मा, तू म्हणते ना ते बरोबर आहे. मी एक गोष्टी सांगू तुला, आपल्याला काहीतरी करायला हवं. आपण जर चूक असलो ना तर काहीच होऊ शकत नाही. पुन्हा किती माझ्यासारख्या अशा कितीतरी मुलींना अशी रस्त्यावर यावं लागेल. होय रेश्मा, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अगं या साल्यांनी त्या माधव आणि लीला काकीच्या आयुष्याची बरबादी केली आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना गावातून हाकलून लावलं. आपण तरी काय करू शकणार आहोत ग? आपण काय करणार हे मी सांगते काय करायचं. ते नंतरचे रेश्मा, लागणार आहे. आपण आपल्या तयारीला लागू. चल. झालं अगदी माझ्या मनासारखं झालंय. त्या साल्या माझं बेवड्याची जमीन आता माझ्या नावाने आणि ती आता मी जमीन विकून त्या विदेशी कंपनीला मी विमानाने जाईन कुठे परदेशात. बस आता शेवटचं काम उरकून या रेशमाचं गेम बजावून आपण नाही पण मिळलं नाही ना, और देवाच लागल ना. आज एक सुंदरशी पक्कडशी लावणी कर आणि मला मोकळी कर. अगदी तसंच होणार. कारण खेळ खेळते फक्त तुमच्या आणि तुमच्याच इशाऱ्यावर. एकदम झकास एकदम दिलखुश झालं पाहिजे. पॅक बनवणं पहिलं. पॅक बनव. थांबा सायलेंट. चालू नको करू रोशन. करायची सुरुवात